नमस्कार, मी प्रतिभा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलवर। तर आजचा दिवस मला खूप छान सुंदर जाऊन तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होईल। तर आता कने बरोबर 12:15 वाजलेले आहेत। आतापर्यंत माझं कने हे सगळं साहित्य बाहेर नेऊन झाडून व्हायला पाहिजे होतं, पण काय झालं माहिती, पाणी आलं नव्हतं। त्यामुळे मी कने पाण्याची वाट बघत होते, कारण जर चुकून पाणी नाही आलं आणि मी झाड काढलं तर मग तसंच अर्धच ठेवायला लागणार होतं, म्हणजे तसंच पसारा ठेवायला लागणार होता। त्यामुळे कने मी पाणी यायची वाट बघत बसले, त्यामुळे कने 12:15 वाजले। चला असं काय पर्याय नाही, आता इथनं पुढे आपण किचन झाडायला कने सुरुवात करूया। तर इथं मी पहिल्यांदा ह्या जे बरणे आहेत कने ह्याच्यातलं जे धान्य कडदान आहे ते कने कशात तरी काढून ठेवते, हे डबे पण रिकामे करते आणि बघूया मग त्यानंतर। इथं कने मी सगळ्या बरण्या रिकाम्या केलेले, फोडणीचं कने चिकट जाऊन जाऊन, कारण त्या ओट्याच्या वरच्या कप्यात ठेवते ना त्यामुळे। आणि अजून एक हे बघा, असं पांढरं पण तुम्हाला दाखवते। हे जे डाग आहेत कने हे कशामुळे होतात माहिती आहे, किचनला आत यायला खेळतं वारा असं नसेल कने तर हे असा प्रॉब्लेम यायला लागला बघा। म्हणजे माझी ही खिडकी आहे कने ही मी ओपन करू शकत नाही, इथनं वारं यायचा पण चान्स नाही, कारण त्याच्या पुढे लगेच माझी दुसरी बिल्डिंग चालू झाली त्यामुळे पॅक झालं। इथं फक्त कने एकच ही खिडकी आहे, त्याच्यातूनच फक्त वारं येते, ती पण छोटी आहे, त्यामुळे असं येऊन केवढं येणार। त्यामुळे कने हे असं पावसाळ्यात थोडंसं असं दमट वातावरण झालं कने, पावसाळ्यात कसं ओलसर असते कने, तर असं थर टिपके तर असं व्हायला लागले। तर हे सगळं आता घासून घेते, टिकली लावायला विसरले। माझ्या बरण्या वगैरे कने सगळ्या घासून झालेले। त्यानंतर ही भिंत मी अर्धी घासून पुसून घेतलेली आहे। त्यानंतर आपल्या ह्या बाजूचा टेबल कने ह्यावर सगळ्या बरण्या वगैरे ह्या घासून पालती करून ठेवलेले। ही पण भिंत मी अर्ध्यातनं घासली आणि पुसून घेतली, कारण पाणी कमी असल्यामुळे धुवून घेऊ नाही शकत त्यामुळं। तर इथं मी कने आता फ्रीज लावून घेणार आहे, पण त्या अगोदर मला हे सगळं घासून धुवून घ्यायचं आहे। हा मी कने बर्नरवर अशा वाट्या ठेवलेल्या आहेत, म्हणजे पाणी आतमध्ये जाऊ नये गॅसमध्ये ह्यासाठी। तर माझं हे कने हे वरचं सगळं असं घासून धुवून स्वच्छ झालेलं आहे। त्यानंतर हे खिडकीच्या पण खालचं मी घासून कापडानं पुसून घेतलेले आहे, मला दाखव अर्ध्यातनं खाली भिंत घासून पुसून घेतलेले आहे। त्यानंतर हे सगळं घासून झालेलं आहे। त्यानंतर आता फरशा पुसून घेते। त्यानंतर कने हा फ्रीज मला इथं लावायचा आहे, बघूया कसा दिसतोय। सरकवलेलं आहे, कसं वाटतं। अर्धं माझं किचन झालेलं आहे, म्हणजे फक्त ते वरचं बरण्या वगैरे घासून हा सगळा भाग घासून हे इकडलं घासून झालेलं आहे, बरण्या झालेल्या आहेत। आता कने उद्या हे सगळा कप्पा असा काढायचा घासायचा। त्यानंतर ह्या खालच्या ट्रॉलीज मला घासून पुसून घ्यायचे। अर्ध्या किचनचा फायनल लुक। इकडे फ्रीज ठेवला, तिथला टेबल कनी इथं ठेवला, त्यामुळे कनी किती फरक पडतो। थोडंसं जरी आपल्या वस्तू कनी इकडल्या तिकडे ठेवल्या कनी तरी आपल्या म्हणजे किचनमध्ये किती फरक दिसते बघा। फ्रीज इथं होता आणि हा टेबल तिथं होता, वस्तू कनी इकडल्या तिकडे थोड्याशा अशा आलटून पलटून ठेवल्या कनी तरी पण फ्रेश वाटते आणि थोडासा असा बदल घरामध्ये छान वाटतं। तर तुम्हाला हे अर्ध किचन माझं साफ केलेलं कसं वाटलं, तर तुम्हाला माझं हे अर्ध किचन साफ केलेलं आणि थोडंसं साहित्याची आदलाबदल केलेली कशी वाटली ते नक्की सांगा। उद्या सकाळी हे लवकर कनी हे आवरून घेणार। चला बाय। तर कनी थोडंसं कनी दुपारी म्हणण्यापेक्षा 3:30ला मी बंद केलं होतं, कारण एकसारखं ते कसं बरण्या वगैरे पण कनी एकसारखं उभं राहूनच मी घासल्या होत्या। त्यानंतर हे वरचं सगळं उभं राहून त्यामुळे कनी असं पाय दुखल्यासारखं वाटत होतं, त्यामुळे 2 तास कनी मी बंद केलं आणि म्हटलेलं की उद्या सकाळी करायचं म्हटलेलं। म्हटलं जाऊ तिकडे आता, आणि थोड्या वेळानं कधी जेवणाला घालायलाच पाहिजे। तर म्हटलं कनी उठले हे सगळं कनी हे आता पुसून घेते, चहा बनवत बाहेर देत कनी हे सगळं एवढं पुसून आवरून घेते, म्हणजे सकाळी बरं पडते। म्हणजे आत्ता जितकं होईल कनी तितकं मी करून घेणार आहे। चला तर हे वरचं सगळं पुसून घेते, डबे वगैरे रॅकते ना। हे पिठाचे डबे फक्त कधी वरण असं घासून ठेवणार आहे, कारण पिठं ज्यावेळी काम होतील त्यावेळी घासायला होतंच। तर पण कसं पांढरं डाग हात लागलेला असतं, म्हणजे फक्त वरच्यावर घासून घेणार। बाकीचं जे थोडंसं तांदूळ वगैरे होतं ते काढून घासायला लागतं।
हे ताटं वगैरे घासून ठेवलेले आहेत आणि ह्या बाजूला सगळ्याकडे डबे पालती घातलेले आहेत. खाली फरशीवर घातलेले नाहीत कारण सगळं पाणी मग परत फरशीवर होणार म्हणून हे ओट्यावरच एका साईडला असं घासून ठेवलेले आहेत. आता आपल्या ट्रॉलीज वगैरे सगळ्या घासून म्हणजे खालच्या ज्या आहेत ह्या 3 घासलेल्या आहेत. त्यानंतर हा त्याच्या खालचा जो असतो की कांदे लसूण वगैरे आपण ठेवतो ते पण आता घासून घेणार आहे कारण ह्याच्या खाली पाणी मारूनच घासायला लागतं. त्यामुळे मी 2-3 बादल्या तेवढं हे सगळं असं पावडर टाकून घासून घेणार आहे. 2 घेणार आहे. बाकी सगळं आपलं झालेलं शेवट फक्त आपलं आता राहिलेलं आहे तर म्हणजे एवढाच ह्या भागात पाणी मारून घासून घ्यायचं. तर आता माझ्याकडे सगळ्यात शेवटी सगळं फरशा वगैरे माझ्या धुवून झालेले आहेत. ही आता सकाळपासून एवढी भांडी सगळी ही आणि इथं ओट्यावर एवढी सगळ्यात शेवटची भांडी घासून झालेले आहेत. वगैरे असं मी लावून घेतलेलं आहे. असं मी 2 अजून लावून घेतलेलं. अजून बाकीचं हे खाली हे घासलेलं फरशा धुवायच्या होत्या म्हणून इकडे सारून ठेवलेलं आहे. ह्यामध्ये पण अजून मला भांडी लावून घ्यायची. अजून हे सगळं पुसून अजून हे बरण्या वगैरे पुसून मला त्यामध्ये धान्य भरून ठेवायचं आहे. बरं 10:30 वाजलेले आहेत. सकाळचंच मी जर आवरून घेतलं. अजून माझं आवरायचं अजून कारण कसं दिवसभराच्या कामापेक्षा सकाळची कामं पटापटा होतात आणि लवकर होतात असं मला वाटतं. अजून माझा नाश्ता जेवणाला अजून काही सुरुवात केलेली नाही आहे. फक्त सकाळपासून फक्त चहा घेतलेला आहे. तर आता आवरते आणि ह्यासोबतच आजचा ब्लॉग पण मी इथंच बंद करते. पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.